हाय, मी नीलम. चाकाची खुर्ची नसीमा हुजरू यांचं आपलं जे पुस्तक चालू आहे त्यातील आपलं पेज नंबर 37पर्यंत झालेलं आहे आणि त्याच्या पुढचं मी आता वाचते आहे. बेंगलोरहून कोल्हापूरला परत येताना क्रीडा स्पर्धेच्या मैदानावरील अनेक गोष्टी आठवत होत्या. व्हीलचेअरवरून थाळी, गोळा आणि भाला कसा टाकायचा, टेबल टेनिस कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक व्हीलचेअरवरील एका रुबाबदार हिरोनं दिलं. त्याला गुरु म्हणून मी त्याचे आभारही मानले. रात्री बेळगाव बडोद्याहून आलेल्या खेळाडूंशी बोलणी, गाणी सुरू असताना एका अपंग हिरोचा विषय निघाला. तेव्हा कळलं की तो बेळगावच्या एका सुंदर तरुणीला घेऊन गेला आहे आणि रात्रीचे 10 वाजले तरी परतलेला नाही. मी बेळगावकरांना विचारलं, तुम्ही परवानगी कशी दिलीत? तर म्हणे, तिथला हिरोच्या मावशीला दाखवायला नेलं आहे. पसंत पडली तर बेळगावला तो येणार, तिचं घर बघून आईला भेटून जाणार. जर त्या अपंग मुलीनं लग्न होत असेल तर आपण कशाला अडवायचं, म्हणून त्यांनी हिरोबरोबर एकटं जाण्याची तिला परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी बाबू काका कामातून जरा मोकळे होताच मी त्यांना हिरो आणि बेळगावच्या मुलीच्या लग्नाच्या शक्यतेविषयीची आनंदाची बातमी सांगितली. तर बाबू काकांना खरेच वाटेना, कारण त्यांनी त्या हिरोच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलीला पाहिलेलं होतं. सर्व टीम्स परत गेल्या होत्या, त्यामुळे मी बेळगावला ही बातमी त्वरित कळवावी आणि होणारा अनर्थ थांबवावा असं बाबू काकांनी सांगताच मी पत्र लिहिलं. पण त्याआधीच 2 दिवस हिरो बेळगावला तिच्या घरी पाहुणचार घेऊन निघून गेलेला होता आणि नंतर त्यानं पत्रही पाठवलं नव्हतं. त्यानंतर ती सभ्य, सोज्वळ, कुबड्या घेऊन चालणारी सुंदर, आनंदी तरुणी पूर्णपणे बदलून गेली. काही दिवस ती घराबाहेर पडली नाही, पण नंतर तिनं कोणाशीही मैत्री सुरू केली. शेवटी वयानं खूप मोठ्या असलेल्या, अपत्य असलेल्या एका पुरुषाशी तिचं लग्न झालं आणि उमलण्यापूर्वीच ती कोमेजून गेली. बेंगलोरनंतर 1973मध्ये मी मुंबईला पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या स्पोर्ट्ससाठी गेले. तिथे तो हिरो भेटला. स्विमिंग झाल्यावर त्याला ड्रेस घालताना भाईसाहेब रेहाणेचे पती एतबार खान यांनी पाहिलं आणि मला म्हणाले, सगळे पॅराप्लेजिक पायात हाताने पॅन्ट चढवत होते, पण हा हिरो मात्र आमच्यासारखे पॅन्टमध्ये पाय सरकवत होता. त्यांच्या मते हिरो पॅराप्लेजिक नव्हताच. हिरो एकटाच असताना त्याला बेळगावच्या मुलीविषयी विचारलं तर म्हणे, माझ्या मित्राबरोबर मी तिचं लग्न जुळवणार होतो, पण त्याला ती पसंत पडली नाही. मी म्हटलं, तुझं लग्न झालं आहे हे तू का सांगितलं नाहीस? तर उत्तर, मला काय माहीत त्यांना मी विवाहित आहे, हे माहीत नाही ते. मुंबई क्रीडा स्पर्धेसाठी बाबू काकाही आले होते. त्यांनी अनेकांच्या ओळखी करून दिल्या. मुंबईचे ते खेळाडू शेकहँड करायला हात पुढे करीत, पण मला भारतीय नमस्कार करणंच योग्य वाटे. चेष्टेत सर्वजण मला लवंगी मिरची म्हणत. मीही मग चेष्टेत कोल्हापुरी चप्पल ही प्रसिद्ध असल्याची माहिती दिली. नकळत हिरोचा राग मी इतरांवर काढत होते. त्या स्पर्धेत मला खूप पदकं मिळाली. अचूक भालाफेक, व्हीलचेअर रेस, गोळाफेक, थाळीफेक, टेबल टेनिस सर्वात प्रथम. चॅम्पियन शील्ड, मेडल्स टाळ्यांच्या गजरात घेताना एक वेगळाच आनंद होत होता. आणि माझ्या या आनंदात अजीज, बाबू काका, रेहाना, भाईसाहेब सामील झाल्यानं माझा आनंद द्विगुणित झाला होता. कोल्हापूरला परतले आणि माझी इंग्लंड येथे होणाऱ्या स्टॉक मेंडविले गेम्ससाठी निवड झाल्याचं पत्र आलं. विश्वास बसत नव्हता स्वतःच्या ह्या भाग्यावर. अनेक वेळा स्वप्नात मी स्वतःला विमान चालवणाऱ्याजवळ बसलेलं पाहत होते, पण आता खरोखर विमानात 1-2 तास नव्हे तर 17 तास बसायला नव्हे उडायला मिळणार होतं. स्वप्नातलं उडणं खरं होणार होतं. बाबू काकांना बातमी कळवली. त्या संस्थेच्या संचालकांचं पाठोपाठ पत्र आलं की इंग्लंडला जाण्याचा खर्च जमवण्यासाठी ते कोल्हापूरला येणार आणि मला सोबत घेऊन पैसा जमवणार. मला अतिशय विचित्र वाटलं. त्यांनी निवडायचं आणि पैसा आपल्या गावातून गोळा करायचा. मी नुकतीच BA झाले होते. अपंग पुनर्वसन संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नात होते. व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या योजना डोक्यात होत्या. त्यासाठी जागा, पैसा खूप लागणार होता. आता माझ्या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेच्या खर्चासाठी लोकांकडे पैसे मागितले तर नंतर परत कसे मागणार? आणि मुळात
स्वतःसाठी लोकांकडून पैसे घेणं हेच मनाला न पटणार होतं. बेंगलोर क्रीडा स्पर्धेच्या वेळी बाबू काकाने दत्ता बाळ यांच्याकडून पैसे घ्यायला लावलं होतं. आपल्याला स्वतःच्या पुनर्वसनासाठी, प्रगतीसाठी पैशाची गरज आहे, तर आज घ्यावे आणि उद्या व्याजासहित त्याची परतफेड करावी, हे बाबू काकांनी सांगितलं होतं. तरी कोल्हापूरमध्ये स्वतःसाठी पैसा गोळा करणं ही कल्पनाच विचित्र वाटत होती. मनातले विचार मी बाबू काकांना कळवले व त्यांचं त्वरित उत्तरही आलं. तुझं म्हणणं बरोबर आहे. ज्यांनी निवडलं त्यांची जबाबदारी आहे खर्चाची तरतूद करण्याची. त्या संस्थेला तसं कळव. नासिओच्या म्हणजे राष्ट्रीय अपंग विकास संस्था मुंबई, ज्यांचे अध्यक्ष श्री विजय मर्चंट होते. तर मीटिंगचं आमंत्रण येईल. स्पोर्ट्स संबंधातील ती मीटिंग आहे, तू अवश्य ये आणि तुला खर्चासंबंधीचं आलेलं पत्र त्या मीटिंगमध्ये दाखव, काहीतरी मार्ग निघेल. मी त्या मीटिंगला गेले. विजय मर्चंटना भेटायला मिळणार हा आनंदच काही और होता. मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करताच बाबू काकांनी ओळख करून दिली आणि विजय मर्चंट आपली खुर्ची सोडून दुसऱ्या टोकाला माझ्याजवळ आले. माझे हात आपल्या हातात घेतले, कपाळावर ओठ टेकले. मला आमच्या बाबांची तीव्रतेनं आठवण झाली. विजय मर्चंट इतके प्रेमळ असतील याची कल्पना नव्हती. मीटिंगमध्ये मला इंग्लिशमध्ये बोलता आलं नाही. हिंदीतून मी माझे विचार मांडले. सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला. ज्या संस्थेनं निवडलं त्यांना सर्व स्पर्धकांसाठी नासिओनं पैसा पुरवायचा. 2 महिला व 1 पुरुष स्पर्धक असं एकूण 3घांना निवडलं होतं आणि दोन्ही संस्थांच्या सौजन्यानं हा भारतीय संघ इंग्लंडला पाठवायचा. तसा निरोप त्वरित फोननं त्या संस्थेच्या संचालकांना देण्यात आला. त्यावर त्यांचं उत्तर विचार करून कळवतो असं आलं. मीटिंगहून मुंबईतच खार येथील रेहाणाच्या घरी परतण्या अगोदर बाबू काकांनी बोलावताच त्यांच्या आणि नासिओच्या सेक्रेटरी कुमारी नमा भट यांच्यासोबत फेलोशिप ऑफ द फिजिकल हँडिकॅप मुंबई या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती फातिमा इस्लाम यांच्या घरी गेले. वाटेत व त्यांच्या घरी ज्या गप्पा गोष्टी झाल्या त्या रोमांचित करणाऱ्या होत्या. त्यातून मला खूप शिकायला मिळालं. श्रीमती फातिमा इस्माईल यांची एक मुलगी अपंग आहे. लहानपणी पोलिओ झालेला आहे. उषा नाव तिचं. सध्या ती न्यूयॉर्कला असते. तिच्या लहानपणीच्या आठवणी त्या सांगत होत्या. अंगावर रोमांच आणणाऱ्या त्या सुखदुःखाच्या आठवणी होत्या. अपंग असली तरी तिनं शिकून खूप मोठं व्हावं या उद्देशानं त्या सतत तिच्या अभ्यासाच्या मागे लागायच्या, त्यासाठी रागवायच्याही. असंच एकदा त्या खूप चिडल्या, तिनं अभ्यास नीट केला नाही म्हणून. तर उषाची आया म्हणाली, का त्या बिचारीला मागे हात धुवून लागलात? एवढं मोठं दुर्दैव घेऊन बिचारी कसं तरी जगते, तर त्यात तुमचं हे दागदपटशाचा अभ्यासाला बसवणं. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. खरं होतं तिचं म्हणणं. उषाला फक्त प्रेम द्यायला हवं आपण. इतर जगापासून ती तोडली गेली. तिच्याबरोबरच्या मुली हसतात, खेळतात, ही आपली 4 भिंतीत असते. मसाज मालिश करवून घेत आणि अशातही आपण सतत तिच्या अभ्यास कर म्हणून मागे लागतो. त्या तिथून डोळे पुसतच उठल्या आणि दुसऱ्या खोलीत जाऊ लागल्या. पण त्यांच्या कानावर जे शब्द पडले त्यांनी त्यांना जागच्या जागी खेळवलं. एवढीशी लहान उषा आयाला रागवत होती. खूप वाईट आहेस तू. आमच्या डोळ्यात पाणी आलं बघ तुझ्या नादानपणामुळे. तुला काहीच कळत नाही. अम्मा माझ्या फायद्यासाठी मला रागावते. अभ्यास कर म्हणते ती का माझी शत्रू आहे? तू परत असं काही बोलू नकोस. अपंगत्व असलेली लहान मुलं अकालीच शहाणी होत असावीत. कुठली आई हे बोल ऐकल्यावर तिथून जाईल? मागे येऊन परत आवेगानं त्यांनी उषाला कवटाळलं. तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत उषा म्हणाली, अम्मा तुला आता कधी मी रडायला लावणार नाही. मी आतापासून खूप अभ्यास करेन. आणि तिनं पुस्तक उघडलं. अशा कितीतरी गोष्टी फातिमा इस्माईलनी सांगितल्या. नमाताईंनी आपला एक अनुभव सांगितला. रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका सुंदर चेहऱ्याच्या मुलीला त्यांनी एका अनाथाश्रमात प्रवेश मिळवून दिला. अधूनमधून त्या तिची चौकशी करायला जात. अभ्यासात वगैरे ती मुलगी हुशार निघाली, पण अभ्यास करण्याचा तिला फार कंटाळा. स्वच्छही राहत नव्हती. कुणी रागावल्यावर तर ती सर्वांना खूपच त्रास देऊ लागली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिला प्रेम मिळालेलं नव्हतं आणि कोणत्याही प्रकारचं बंधनही नव्हतं.
काही मवाली पोरं तिची चेष्टा करीत असतात. हेही नमाताईंनी बघितलं होतं. तिच्याबद्दल त्यांना आत्मीयता वाटू लागली होती, म्हणून तर तिला संरक्षण मिळावं यासाठी त्या जपत होत्या. त्या दरवेळी तिला हे समजावून सांगत की हे असं वाग, असं वागू नकोस हे सांगायच्या. त्या भेटून गेल्यावर काही काळ ती नीट वागायची, पण नंतर परत मूळ पदावर यायची. वाटेल तशी दुरुत्तरं करायची. एकदा अशाच तिच्या चुकीवरून तिला शिक्षा केली गेली. तर मला या आश्रमात राहायचंच नाही. असलं बंदिस्त जीवन कुणाला हवंय? बाहेर आपलं 2 गाणी म्हटलं की पोट भरतं, असं म्हणून ती जाऊ लागली. सुप्रिटेंडंट नमाताईंनी फोन करून बोलावून घेतलं. त्यांनाही तिची जबाबदारी घेणं अवघड वाटू लागलं होतं. शिस्तीला तडा जात होता. नमाताई तिची समजूत काढू लागल्या तर ती फाडकन त्यांना म्हणाली, तुम्ही कोण आणि का माझ्या पाठीमागे हात धुवून लागलाय? नमाताईंचा पारा एकदम चढला. आत्तापर्यंत या मुलीशी त्या न रागावता बोलत होत्या. तिच्या चुका असून तिच्याबद्दल त्यांना जिव्हाळा वाटत होता म्हणून. पण आता मात्र त्या स्वतःला सावरू शकल्या नाहीत. फाडकन जोरात तिच्या थोबाडीत ठेवून दिली त्यांनी आणि म्हणाल्या, जा, चालू लाग बाहेर. तुला कोणाचं प्रेम काय कळणार? तुला हव्या आहेत रस्त्यावरच्या मवाली मुलांच्या वखवखलेल्या नजरा. जा, माझ्या पुढून चालती हो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या आयुष्यातला आणि इथे राहून पुढचं आयुष्य सन्मानानं जगण्यातला फरक तुला कळू शकला नाही. नमाताईंचं बोलणं संपण्या अगोदर त्या मुलीनं नमाताईंच्या पायावर लोळण घेतली आणि ती हमसून हमसून रडू लागली. क्षमा करा, खरंच आतापर्यंत मला प्रेम मिळालं नव्हतं. आता बघा, तुम्हाला मी जशी बनायला हवी आहे ना तशी बनवून दाखवते. आणि खरोखरच त्या दिवसापासून तिनं टापटिपीनं राहायला सुरुवात केली. अभ्यास करून पहिला नंबर मिळवत राहिली. आज ती नोकरी करून सन्मानानं आयुष्य जगत आहे. बाबू काका तर आपल्या बेंगलोरच्या संस्थेतील अनेक अनुभव सांगत होते. भीक मागून पोट भरणारा महम्मद त्यांच्या वर्कशॉपमध्ये अपंगत्व विसरून काम करतो. त्याला एकदा बाबू काकाने विचारलं, भीक मागून दिवसाला जास्त पैसे तुला मिळत होते, मग इथे का काम करतोस? तो म्हणाला, त्या पैशानं पक्वान्न खाल्लं तरी गोड लागत नव्हतं. आता घामाची चटणी भाकर जास्त गोड लागते. अपंग पुनर्वसन क्षेत्रातील 3 थोर व्यक्तींचा सहवास लाभल्यानं मी स्वतःला धन्य समजत घरी आले व लवकरच पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या संचालकांचा फोन आला. तुझ्या पैशाची सोय झाली आहे. उद्या पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रांवर सही घेण्यासाठी येतो. दुसऱ्या खेळाडूंच्या खर्चांचं काय म्हणून विचारलं ते गुजरातमधील आहेत. तिथली संस्था त्यांची सोय करेल असं कळलं. पान नंबर 41.